जबरदस्त. आता मात्र स्ट्राईक एंड वरती राज आलाय. समोर असेल सुजल. एक डेकू संघाचा तर एक सासगाव संघाचा गोलंदाज तयार. सुजल जबरदस्त चेंडू भन्नाट वेगाने टाकला होता ऑफ साइडच्या लाईन मध्ये. राज सावंत मात्र चेंडूकडे पाहतच पाहतच आणि पाहतच राहिला. जणू काय चेंडूच्या प्रेमात पडला. चेंडू विसावला एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची झाले सांगता मैदानाच्या आतमध्ये. धावफलक स्थिरावलंय 10 या आकड्यावरती. रोहित पाटील मात्र वैयक्तिक 8 चेंडू आणि 10 या धावसंख्येवरती खेळतोय. आता मात्र जबरदस्त हा फटका मैदानाच्या आतमध्ये आपण बघितला. आता चेंडूला उडवलं गेलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू जाय सीमारेखा पलीकडे. 1 बाउन्स आलेला ब्रँडेड चौकार आणि या चौकाराच्या साहाय्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय तब्बल 14 या आकड्यावरती. पहिले 3 चेंडू आपण बघितले सुजलचे अगदी जबरदस्त चेंडू होते. पण चौथ्या चेंडूवरती मात्र राज सावंत सांगतोय मी थांबणार नाही. चेंडूला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. टीमची टोटल जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती. मी विनंती करतो पप्पू शेठ गायकवाड आपण व्यासपीठावरती यायचंय. आपला आज जन्मदिवस आहे. आपल्याला रोनित शेठ गायकवाड आपल्याला व्यासपीठावरती बोलवतात. या मैदानामध्ये जबरदस्त हा फटका होता. क्षेत्ररक्षक त्या जागेवरची चुकी करतोय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 1 धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते. जबरदस्त हा फटका आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षक राकेश पाटीलच्या माध्यमातून आपण बघितलं. जबरदस्त कामगिरी अगदी आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्या. जबरदस्त कामगिरी आपण राकेश पाटील च्या माध्यमातून आपण बघितली. 2 षटकांचा खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल 16 या आकड्यावरती. हॅलो 2 षटकाचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती येत. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील 3रं शतक घेऊन आलाय गोलंदाज बाला आवटी. मी विनंती करतो पप्पू शेठ गायकवाड आपण व्यासपीठावरती यायचंय. आपला जन्मदिवस आहे आज. नक्कीच रोहित शेठ गायकवाड आपल्याला व्यासपीठावरती बोलवतायत. पप्पू शेठ आपण व्यासपीठावरती यायचंय. 3रं शतक घेऊन आलाय गोलंदाज बाला आवटी. राजेश आवटीचा अभाव आहे. नक्कीच त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून टिचून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल बालाला. बालाचा पहिला चेंडू स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण बघतोय रोहित पाटील. पहिला चेंडू अगदी अपील केले मैदानाच्या आतमध्ये. 1च धाव या चेंडूवरती मिळते. लेगबाईच्या स्वरूपात पंच आम्हाला सांगतायत 1 धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. जबरदस्त चेंडू होता. रोहित पाटीलला मात्र चेंडू समजला नाही. पुन्हा एकदा बाला तयार बोंजर एंड कडून. समोर स्ट्राईक एंड वरती आपण राज सावंतला बघतोय. चेंडू हवेत. स्वतः कर्णधार मात्र चेंडूला जज करतोय. झेल सुटलाय. मैदानाच्या आतमध्ये धावा किती पूर्ण होतील? 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या आता आणि या 2 धावसंख्येने टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल
19 या आकड्यावरती. एकोणीस धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बालाच्या आपण माध्यमातून बघतोय. पुन्हा एकदा तयार, बाल आवटी, फुलटॉस चेंडू पीक केलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या जागेवरती, चेंडूवरती धावतोय, चेंडूला अडवलं गेलंय, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा. खराब थ्रो मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय, पण 2च धावा या चेंडूवरती घेतल्यात आणि या 2 धावसंख्येने टीमचे टोटल जाऊन पोहोचले तब्बल 21 या आकड्यावरती. बाल आवटीचा पुढचा चेंडू, जबरदस्त फटका होता मैदानाच्या आतमध्ये, चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. राज सावंतच्या बॅट मधून आलेला गानागाती पहार, चेंडू जाईल पार्किंग प्लॉट मध्ये आलेला ब्रँडेड षटकार. जबरदस्त फटका आपण केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण बघतोय स्क्रीन वरती. जबरदस्त हा फटका होता बाला आवटीच्या गोलंदाजीवरती. धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय तब्बल 27 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बाला तयार, समोर राज सावंत, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू पिक केलंय, क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक बनला दर्शक, चेंडू होईल फरार, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला चौकार, ठोक डीजे. तर मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण बघतोय. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 31 या आकड्यावरती. बाल आवटी मात्र कुठेतरी महागडा ठरलाय आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू जबरदस्त यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, 1 धाव या चेंडूवरती कंप्लीट केली जाते. आणि नक्कीच व्यासपीठावरती आपण बघतोय कोणाची 4 व्हीलरची चावी हरवली बघा, कारण व्यासपीठावरती एक चावी आले 4 व्हीलरची, कोणाची असेल तर घेऊन जायचे. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात 32. वैयक्तिक पहिलेच सांगे कोट्यातील 4थं शतक घेऊन आलाय गोलंदाज सुजल. नक्कीच कर्णधाराने मात्र विश्वास दाखवलाय गोलंदाजावरती. पहिले शतक त्याने आदळलंय, पुन्हा एकदा त्यालाच आमंत्रित केलंय गोलंदाजीसाठी. गोलंदाज तयार, डावखुरे हाताचा गोलंदाज आहे सुजल. फुलटॉस चेंडू पिक केलाय, चेंडूला अगदी फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. राज सावंत सांगतोय मी थांबणार नाही, धावा मिळतील 6, ठोक डीजे.
गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय, पण पहिला चेंडू आपण बघितला तर अगदी राज सावंत मैदानाच्या आतमध्ये आपले इराजे स्पष्ट करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, पुन्हा एकदा पीक केलाय, फेकून दिलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅक टू बॅक आलेला दुसरा षटकार, ठोक डीजे. धावफलक मात्र झपाट्यानं वाढतोय. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या, 44 धावा. राज सावंत मात्र मैदानाच्या आतमध्ये राज करतोय. वैयक्तिक 10 चेंडू आणि 32 या धावसंख्येवरती फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तो करतोय. त्याला साथ देण्यासाठी आपण रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये बघतोय. वैयक्तिक 10 चेंडू आणि 11 या धावसंख्येवरती खेळतोय. दोन षटकार आलेत, गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आता मात्र साईड बदलले गोलंदाजाने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटक्याला खेचलंय, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून दस्तकला मस्तक देख, चेंडू होईल परार. बॅक टू बॅक आलेला तिसरा षटकार राज सावंतच्या बॅट मधून. आपण बघतोय राज सावंतच्या माध्यमातून का मला या टीमचा आयकॉन मधून सिलेक्ट केलंय मैदानाच्या आतमध्ये सांगतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटना फटका घेतलाय, चेंडूला दाखवलंय आसमान आसमान आणि आसमान, चेंडू जाय सीमाबार, षटकार ठोक. अगदी 50 साठी 2 धावा मागे राज सावंत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सुजल आडव्या बॅटना फटक्याला सजवलाय, चेंडूला फेकून दिलाय, बॅक टू बॅक आलेला दुसरा षटकार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये राज सावंत मात्र करतोय, मैदानाच्या आतमध्ये राज करतोय, ठोक डीजे. सुजलने मात्र 32 धावा आपल्या शतकामध्ये खर्च केल्या. सॉरी 34 धावा त्याने खर्च केल्या. सुजल कुठेतरी महागडा ठरलाय आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिलं सांघिक ओढ्यातील 5वं शतक घेऊन आलाय गोलंदाज हर्ष तेलंगे. जॉन्टी तेलंगे यांचा सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय.
5वं शतक टाकण्यासाठी त्याला आमंत्रित केलंय. 4 शतकांचा खेळ संपलाय. 66 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज रोहित पाटील आणि हर्षसाठी पारितोषिक लागलंय. 3 चेंडू 3 विकेट. रोनित शेठ गायकवाड यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. 3 विकेट साठी 1000 रुपये हर्ष तेलंगेला मात्र लागलेत मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला आपण बघतोय रोहित पाटील गोलंदाज तयार. पहिला चेंडू घेऊन बोंजर एंड कडून. पहिला चेंडू अगदी जबरदस्त हा चेंडू होता, पण फलंदाज मात्र या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय रोहित पाटील. धावा मिळतील 6. ठोक डीजे. डान्स आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. वळ्या मैदानामध्ये धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात. 72 धावा मैदानाच्या आतमध्ये. हर्ष तेलंगे पुढचा चेंडू घेऊन तयार. जबरदस्त चेंडू होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची मैदानाच्या आतमध्ये सांगता झाले. 4 चेंडूचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये हर्षने मात्र धावा खर्च केल्यात त्या 6. चांगली गोलंदाजी म्हणता येईल हर्षच्या माध्यमातून. अंडर 19चा खेळाडू पण जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी करतोय. हा पुढचा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये. पंचांकडे ऍपल माहितले पंच आम्हाला सांगतायत एक अवांतर धाव मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती जोडली जाईल आणि या अवांतर धावेने टीमची टोटल जाऊन पोहोचले 73 या धाव संख्येवरती. जॉन्टी तेलंगे यांचा सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. आता मात्र चेंडूला हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या जागेवरती तैनात आहे. झेल मात्र इथं मैदानाच्या आतमध्ये सोडलाय. एक सोप्पा आणि साधा झेल मैदानाच्या आतमध्ये सोडलाय. राज सावंतचा झेल होता आणि या 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोचते 75 या धावसंख्येवरती. हर्ष तेलंगेचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू हवेत. स्वतः गोलंदाज मात्र चेंडूच्या मागे धावतोय. चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत धावा मिळतील 2 आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोचले
77 धावा मैदानाच्या आतमध्ये खोदून काढल्या टीम वीरेश्वर 11 संघ